जाऊ द्या काय? हा उर्वशी, अगं काय बोलतीयस तू? मेनका लेकीवानी हाय माझ्या, मी तिला अशी जाऊ देणार नाही. हे उर्वशी, तुझं काय डोसकं फिरलंय का ग? कशाला घालवायला लागलीस तिला? थांब की जरा माझ्या बघ की. हो जरा बघा पुढे काय होते. थांबा. माझ्या मोरलाही अडचण व्हायला लागल्या. समजून घ्या ना जरा. ताई तू तरी समजव ना. मेनका, आत्या बोलतायत ते बरोबर आहे. प्लीज जाऊ नकोस. अक्षराताई, तुझ्यावर समद्यांचा किती दबाव आहे ते कळतंय ग मला. त्यात नवऱ्याचं आणि बहिणीचं टेन्शन घेतेस, पण माझं ऐक. मी खरं सांगते, मी इथून गेले ना का तू या समद्यातून मोकळी होशील. ऐक माझं, आईनं समजाव, जाऊ दे मला. नाही नाही, गैरसमज होतोय तुझा काहीतरी. मलाच काय, कोणालाच इथे तुझ्यामुळे काही त्रास होत नाहीये. मला तुझी होणारी कोंडी नाही बघवत ग. धाकटी बहीण म्हणून लय जीव लावलायस तू मला. आणि माझ्यामुळे माझ्या बहिणीला होणारा त्रास मी अशी शांतपणे कशी बघू शकते? ऐक माझं, जाऊ दे. आई जाऊ दे ना मला. बरं ठीक आहे, तुला जायचं आहे ना, चालतंय. मी अभि येते तुझ्या संग. मी नाही राहणार इथे एकटी. आई तुम्ही कशाला स्वतःला त्रास करून घेताय? हे बघ, मी तुला एकटीला अशा अवस्थेत इथनं जाऊ देणार नाही. माझी शपथ आहे तुला. तुला एकटीला नाही जाऊ देणार. मेनका, आता अगं तू तरी समजाव. मी इथून गेले ना तर तुम्ही समजे जण निदान सुखानं श्वास तरी घेऊ शका. जाऊ द्या ग मला. मला कळत नाही मी आलेच कशाला. मी इथं आले नसते तर हे समजा झालंच नसतं. तुमच्या सुखी समाधाना घराला माझ्यामुळे इटा लागलाच नसत. इथं आले नसते तर सुंदर सोबत. जाऊ द्या ग मला. चल. आई ऐका ना माझं, मी काय म्हणते. अहो नका त्रास करून घेऊन जाते मी. ऐक माझं, निघूया आपण इथं. चल. अहो आई पसंत परबीर काय नाही, चल निघायचं आता इथं. चल म्हणलं ना मग मेनका, चल. सुंदर मुळे बिचारीची काय अवस्था झालीये. समद्या घराची वाताहत झाली.